नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमजे झिझी रेसिपीज मध्ये। आज आपण एक वेगळ्या प्रकारचा भात बघणार आहोत, ते म्हणजे वालाचा भात। कढईत इथे 4 चमचे आपण तेल घेतलेलं आहे, छोटे चमचे आपण ते वापरणार आहोत। खड्या गरम मसाल्यांमध्ये 2 काळी मिरी, जिरं, दालचिनी व हिरवी वेलची आपण ऍड करणार आहोत। त्याचबरोबर ऍड करणार आहोत आपण कांदा। कांदा छान तांबूस होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत आपण। कांदा इथे छान ब्राऊन झालाय आपला, तुम्ही बघू शकता। मस्त तांबूस असा फ्राय करून घेतलेला आहे मी। त्यात आपण ऍड करणार आहोत एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो व बटाटा इथे एक छोटा मध्यम आकाराचा घेतलेला आहे, ते पण आपण छान फ्राय करून घेऊया। कांदा व टोमॅटो छान परतून झालाय, त्यात आपण ऍड करणार आहोत 2 हिरव्या मिरच्या, इथे मी थोड्या मोठ्या कट करून घेतलेल्या आहेत। कढीपत्ता ऍड करूया व आलं लसणाची पेस्ट 1 चमचा। आलं लसूणही आपण छान परतून घेतलेलं आहे। यात आपण ऍड करणार आहोत 1 वाटी सोललेले वाल। वाल इथे मोड आलेले आहेत, पण मोड आलेले नसले वाल तरी चालणार आहेत। 1 वाटी आपण ते ऍड करणार आहोत भातामध्ये। यात आपण ऍड करणार आहोत 2 छोटे चमचे मालवणी मसाला, हिंग, चिमूटभर अर्धा चमचा गरम मसाला, हळद अर्धा चमचा व चवीनुसार मीठ। इथे आपण आता तांदूळ ऍड करणार आहोत। तांदूळ इथे 1 वाटी वालासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। इथे बासमती तांदूळ मी यूज करते, पण तुम्हाला हवा असल्यास घरात जोही तांदूळ असेल तो तुम्ही यूज करू शकता। तांदूळ टाकून झाल्यावर जो तांदूळ आहे व वाल आहे ते आपण एकत्र छान मसाला थोडा परतून घेणार आहोत। छान सुटसुटीत होणार आहे भात आपला। भात परतून झालाय, त्याच्यात आपण आता 1 वाटी नारळाचं दूध मी इथे ऍड करणार आहे। ह्या भाताचं वैशिष्ट्य हेच आहे की हा भात वाल आणि नारळाच्या दुधामुळे इतका फ्लेवरफुल होतो ना, खायला खूप अप्रतिम लागतो। त्याचबरोबर आपण 1 वाटी अंदाजे पाणी सुद्धा ऍड करणार आहे। अंदाजानुसार इथे पाणी ऍड करून घेतलेलं आहे मी। आता हा भात छान आपण शिजून घेऊया। या रेसिपीमध्ये आपलं सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे वाल आणि नारळाचं दूध। वाल आपल्याला सहज कुठल्याही दुकानात मिळून जातात। ते रात्री भिजवायचे व दुसऱ्या दिवशी त्याची साल काढून ते मोड आणायला ठेवायचे। इथे जे नारळाचं दूध मी वापरलेलं आहे ते नारळाचं दूध आपण घरी बनवलेलं आहे, पण आता सध्या मार्केटमध्ये खूप सारे रेडीमेड ऑप्शन आहेत, ते ऑप्शन सुद्धा तुम्ही यूज करू शकता। इथे झाकण ठेवून भाताला वाफ काढून घेऊया। एक 5 ते 7 मिनिटं सीम गॅसवर आपण ते वाफून घेऊया। 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत, झाकण उघडून बघून घेऊया। वाव, आपला भात रेडी झालेला आहे। तो आता आपण सर्व्ह करून घेऊया। सर्व्ह करायला घेण्याच्या आधी आपण कोथिंबीर ऍड करूया व भात एक मिक्स देऊया भाताला। सर्व्ह करून गरमागरम वालाचा भात रेडी आहे खायला। तर ही रेसिपी लवकरात लवकर तुम्हीही घरी ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका। एमजे झिझी रेसिपीजला लाईक आणि शेअर नक्की करा। थँक्यू।